Hello everyone, welcome to RV Sirs English. So students, in this video we are going to see 10th standard semi-English poem O Captain, My Captain. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण 10th standard semi-English poem O Captain, My Captain ही बघणार आहोत. Let's get started. सगळ्यात आधी आपण पोएटचं इंट्रोडक्शन बघूया. वॉल्ट विटमॅन यांनी लिहिलेली ही पोएम आहे. 1819 to 1892 ही त्यांचा जन्म आणि मृत्यूची तारीख. वॉज अन अमेरिकन पोएट. तर वॉल्ट विटमन हे एक अमेरिकन पोएट होते. एसेइस्ट अँड जर्नलिस्ट. तर पोएट, एसेइस्ट आणि जर्नलिस्ट असे विविध काम त्यांनी केलेले आहेत. ही वॉज द मोस्ट इन्फ्लुएन्शियल पोएट इन द अमेरिकन कॅनॉन. तर अमेरिकन कॅनॉनमधील मोस्ट इन्फ्लुएन्शियल पोएट आहेत ते, प्रभावशाली असं आपण म्हणू शकतो. ऑफन कॉल्ड फादर ऑफ फ्री वर्स. त्यांना फादर ऑफ फ्री वर्स सुद्धा म्हणतात. तर फ्री वर्स आपल्याला माहिती आहे, पोएम लिहायची एक स्टाईल आहे, त्याचं फादरसुद्धा त्यांना म्हटलं जाते. ही ब्रेक्स द बाउंड्रीज ऑफ पोएटिक फॉर्म. सो पोएटिक फॉर्मची जी बाउंड्रीज आहे, म्हणजे ज्या प्रकारे आधी रायमिंगमध्ये पोएम्स लिहिल्या जायच्या त्याची बाउंड्री त्यांनी तोडलेली आहे. ही ऑल्सो यूज्ड अनयुज्युअल इमेज अँड सिम्बॉल्स इन हिज पोएट्री. आणि कधी न वापरण्यात आलेले इमेजेस आणि सिम्बॉल्स त्यांना आपल्या पोएट्रीमध्ये वापरलेले आहेत. द पोएम इज अन एलगी टू द स्पीकर्स रिसेंटली डिसीज्ड कॅप्टन. तर पोएम एक एलगी आहे. एलगी म्हणजे शोकगीत आहे, जे स्पीकरच्या डिसीज्ड कॅप्टन म्हणजे धारातीर्थी पडलेल्या कॅप्टनसाठी त्याने गायलेलं आहे. वाईल द नेशन इज सेलिब्रेटिंग द विक्ट्री ऑफ द बॅटल, द स्पीकर इज मॉर्निंग द लॉस ऑफ इट्स ग्रेट लीडर. एकीकडे देश विक्ट्री म्हणजे विजय सेलिब्रेट करताय, साजरा करताय, तर दुसरीकडे स्पीकर आपल्या ग्रेट लीडरच्या मृत्यूवर मॉर्निंग म्हणजे शोक व्यक्त करत आहे. द पोएम हॅज अ डायरेक्ट रेफरन्स टू द असॅसिनेशन ऑफ अब्राहम लिंकन आफ्टर द अमेरिकन सिव्हिल वॉर वॉज वोन. तर अमेरिकन सिव्हिल वॉर म्हणजे अमेरिकन गृहयुद्ध जिंकल्यानंतर अब्राहम लिंकन यांचं जे असॅसिनेशन करण्यात आलं, म्हणजे त्यांना एक प्रकारे मारण्यात आलं, तर त्याच्याशी या पोएमचा डायरेक्ट रेफरन्स आहे, म्हणजे सिम्बोलाइज आहे या पोएममध्ये सर्व गोष्टी. तर आपण आता पोएमकडे वळूया. O captain, my captain, our fearful trip is done. The ship has weathered every wreck, the prize we sought is won. The port is near, the bell I hear, the people all exulting, while follow eyes the steady keel, the vessel grim and daring. स्पीकर पोएममधील आपल्या कॅप्टनला उद्देशून बोलतात, म्हणतात, ओ कॅप्टन, माय कॅप्टन, आवर फिअरफुल ट्रिप इज डन. आपली फिअरफुल ट्रिप म्हणजे आपलं भयंकर जी ट्रिप होती, भीतीदायक अशी जी ट्रिप होती ती संपलेली आहे, ती पूर्ण झालेली आहे. द शिप हॅज वेदर्ड एव्हरी रॅक. वेदर्ड एव्हरी रॅक मीन्स सर्व प्रकारचे जे डिफिकल्टीज होते, संकट होते, त्याच्याशी आपल्या शिपने, आपल्या जहाजाने मुकाबला केलेला आहे. द प्राईज वी सॉट इज वोन. आणि जे प्राईज मिळवण्याचा आपण प्रयत्न होतो ती आपण जिंकलेली आहे. द पोर्ट इज नियर, द बेल आय हिअर. पोर्ट जवळच आहे म्हणजे बंदर जवळ आहे. बेल आय हिअर, इथूनच मला बेल्सचे आवाज ऐकू येत आहेत. द पीपल ऑल एक्सल्टिंग. आणि सर्व लोक सेलिब्रेट करत आहे, सर्व लोक खूप उत्तेजित झालेले आहे. वाईल फॉलो आईज द स्टेडी कील, द वेसल ग्रीम अँड डेअरिंग. पण माझे डोळे तर हा स्टेडी कील बघत आहे. द वेसल म्हणजे जे जहाज आहे ते कसं आहे, ग्रीम अँड डेअरिंग, अतिशय सिरियस आणि अतिशय दुःखद असं वातावरण सर्व संपूर्ण जहाजावर पसरलेलं आहे. म्हणजे एकीकडे लोक, हे किनाऱ्यावरील लोक जे आहेत ते सेलिब्रेशन करत आहे, दुसरीकडे जहाजावरचं वातावरण अतिशय गंभीर आणि दुःखी आहे. बट ओ हार्ट हार्ट हार्ट, ओ द ब्लीडिंग ड्रॉप्स ऑफ रेड, वेअर ऑन द डेक माय कॅप्टन लाईज फॉलन कोल्ड अँड डेड. पण ते म्हणतात की हे दुःखी मना, हे ब्लीडिंग ड्रॉप्स ऑफ रेड म्हणजे ओघळणारं रक्त, या डेकवर माझे कॅप्टन पडलेले आहेत, फॉलन कोल्ड अँड डेड, थंडगार आणि मृत्युमुखी. तर जो कॅप्टन आहे त्यांच्या शिपचा, तो त्या डेकवर म्हणजे जहाजावर मृत्युमुखी पडलेला आहे. त्यामुळे जो जो स्पीकर आहे तो खूप दुःखी आहे. तर इथं सर्व गोष्टी सिम्बोलाइज आहेत. इथे शिप म्हणजे काय, शिप म्हणजे अमेरिका आहे. आणि कॅप्टन कोण आहेत, कॅप्टन म्हणजे अब्राहम लिंकन आहेत, ज्यांनी अमेरिकेला गृहयुद्ध जे होतं ते जिंकून दिलं.
पण त्यामध्ये नंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकीकडे जिंकण्याचा आनंद होता, दुसरीकडे अब्राहम लिंकन सारख्या एका मोठ्या ग्रेट लीडरला गमावण्याचं दुःखसुद्धा होतं. ओ कॅप्टन, माय कॅप्टन, राईज अप अँड हिअर द बेल्स. राईज अप, फॉर यू द फ्लॅग इज फ्लंग, फॉर यू द बगल ट्रिल्स, फॉर यू बुकेट्स अँड रिबन wreaths, फॉर यू द शोअर अ क्राउडिंग, फॉर यू दे कॉल द स्वेइंग मास, देअर ईगर फेसेस टर्निंग. पुन्हा एकदा दुसऱ्या स्टांजामध्ये स्पीकर आपल्या कॅप्टनला उद्देशून म्हणतो, ओ कॅप्टन, माय कॅप्टन, राईज अप अँड हिअर द बेल्स. राईज अप म्हणजे उठून बसा आणि या बेल्स ऐका. या किनाऱ्यावर जे लोक बेल्स वाजवत आहे त्या बेल्स तुम्ही ऐका. राईज अप, उठून बसा, फॉर यू द फ्लॅग इज फ्लंग, तुमच्यासाठी झेंडे फडकलेले आहेत. फॉर यू द बगल ट्रिल्स, आणि तुमच्यासाठी बगल्स म्हणजे तुताऱ्या वाजत आहेत. फॉर यू बुकेट्स अँड रिबन wreath, लोक आपल्या हातांमध्ये बुकेट्स आणि रिबन्स म्हणजे माळा घेऊन, पुष्पगुच्छ घेऊन तुमच्या स्वागतासाठी तुमची वाट बघत आहे. फॉर यू द शोअर अ क्राउडिंग, आणि किनाऱ्यावर, शोअर म्हणजे किनाऱ्यावर लोकांची तोबा गर्दी जमलेली आहे. फॉर यू दे कॉल द स्वेइंग मास, तुमच्या नावाचा सर्वचे सर्व जे लोक आहेत ते जयघोष करत आहे. देअर ईगर फेसेस टर्निंग, त्यांचे चेहरे तुमचीच वाट बघत आहे. तर सर्व लोक हे आपल्या कॅप्टनची वाट बघत आहे, किनाऱ्यावर वेट करत आहेत. हिअर कॅप्टन डिअर फादर, पण इथे ते म्हणतात की माझा कॅप्टन, ज्यालाच त्यांनी डिअर फादर म्हटलं. इथे जो ऑथर आहे त्याने इथे कॅप्टनला फादर म्हणजे वडील म्हटलेलं आहे. दिस आर्म बिनीथ युअर हेड, इट इज सम ड्रीम दॅट ऑन द डेक यू हॅव फॉलन कोल्ड अँड डेड. तो म्हणतो की माझा हात तुमच्या उशाशी आहे, तुमच्या डोक्याखाली आहे, आणि इट इज सम ड्रीम, आणि कदाचित हे वाईट स्वप्न असेल की तुम्ही फॉलन कोल्ड अँड डेड, तुम्ही मृत्युमुखी पडलेले आहात. म्हणजे त्याचा अजूनही या गोष्टीवर विश्वास बसत नाही की आपले कॅप्टन हे मृत्युमुखी पडलेले आहेत. My captain does not answer, his lips are pale and still. My father does not feel my arm, he has no pulse nor will. The ship is anchored safe and sound, its voyage closed and done. From fearful trip, the victor ship come in with object won. तिसऱ्या स्टांजामध्ये जो स्पीकर आहे तो म्हणतो, माय कॅप्टन डज नॉट आन्सर, माझा कॅप्टन उत्तर देत नाही. हिज लिप्स आर पेल अँड स्टील, कारण त्याचे ओठ हे निस्तेज आणि शांत आहेत. माय फादर डज नॉट फील माय आर्म, माझे फादर, माझे वडील माझ्या हाताला फील करू शकत नाहीत. ही हॅज नो पल्स नॉर विल, कारण त्यांना कुठलीही पल्स आणि विल त्यांच्यामध्ये नाही, म्हणजे चेतना उरलेली नाही. द शिप इज अँकर्ड सेफ अँड साऊंड, जहाज हे सेफ अँड साऊंड म्हणजे अतिशय सुरक्षित पद्धतीने किनाऱ्याला लागलेलं आहे. इट्स वोयाज क्लोज्ड अँड डन, आणि त्याचा प्रवास, वोयाज म्हणजे समुद्र प्रवास, हा बंद झालेला आहे आणि पूर्णत्वास गेलेला आहे. फ्रॉम फिअरफुल ट्रिप द विक्टर शिप, आणि अतिशय भयंकर अशा ट्रिपवरून हे जिंकलेलं जहाज कम इन विथ ऑब्जेक्ट वोन, आपलं ऑब्जेक्ट जिंकून, आपलं प्राईज जिंकून परतलेलं आहे. म्हणजे अमेरिका ते सिव्हिल वॉर जिंकलेला आहे असा याचा अर्थ आहे. एक्झल्टो शोअर अँड रिंगो बेल्स, बट आय विथ मॉर्नफुल ट्रेड, वॉक द डेक माय कॅप्टन लाईज फॉलन कोल्ड अँड डेड. ते म्हणतात एक्झल्टो शोअर अँड रिंगो बेल्स, शोअर म्हणजे समुद्र किनाऱ्या आणि बेल्स म्हणजे घंटा ज्या आहेत त्यांना स्पीकर हे सेलिब्रेट करायला सांगत आहेत. बट आय विथ मॉर्नफुल ट्रेड, पण ते म्हणतात की मी मॉर्नफुल म्हणजे अतिशय शोकाकुल, ट्रेड म्हणजे चालत आहे, शोकाकुलरित्या चालत आहे. वॉक ऑन द डेक, त्या डेकवर, त्या जहाजावर जिथे माय कॅप्टन लाईज फॉलन कोल्ड अँड डेड, माझा कॅप्टन हा मृत्युमुखी पडलेला आहे. म्हणजे सगळीकडे जेव्हा लोक सेलिब्रेट करत आहेत, दुसरीकडे जे रायटर आहेत किंवा आपण म्हणू स्पीकर ऑफ द पोएम आहे ते आपल्या कॅप्टनच्या मृत्यूवर म्हणजे अब्राहम लिंकन यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त करत आहेत. अशा प्रकारे ही पोएम आहे वॉल्ट विटमॅन लिहिलेली, अतिशय सुंदर अशी ही पोएम आहे. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.